कोल्हापूरचा पेच अखेर सुटला। शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू होती। गेल्या काही महिन्यांभरापासून सुरू असलेल्या या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे। कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। संजय मंडलिक यांना कोल्हापूरमधून तर माने यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे दोन्ही विद्यमान खासदारांना कोल्हापुरात उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीविषयी सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला। त्यामुळे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक विरोधात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज अशी लढत होईल, तर हातकणंगलेमध्ये माने विरुद्ध राजू शेट्टी अशी लढत होईल। गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या उमेदवारीचा पत्ता कट होणार अशी चर्चा रंगली होती। भाजपकडून या दोन्ही जागेवर दावा करण्यात आला होता। इतकंच नव्हे तर कोल्हापूरमध्ये पर्यायी नावाचा विचार सुरू झाला होता। त्यामुळे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार की नाही अशी चर्चा होती। मात्र अखेर शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या खासदारांसाठी बळ लावत त्यांना उमेदवारी दिली आहे। माने यांचा सुद्धा पत्ता कट केला जाणार आहे अशी चर्चा होती। त्या ठिकाणी राहुल आव्हाडे, शौमिका महाडिक आणि विनय कोरे यांच्या नावावर चर्चा होती। मात्र माने यांनी उमेदवारीमध्ये बाजी मारली। त्यामुळे कोल्हापूरमधील दोन्ही लढतीचे चित्र स्पष्ट झाले। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे, तर निकाल 4 जून रोजी असेल। या कोल्हापूर मतदारसंघ हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा मतदारसंघ आहे। छत्रपती शाहू महाराजांनी या आपल्या संस्थान काळामध्ये अनेक मोठी कामं केली, ज्याचा इतिहासानं पुढच्या काळामध्ये 100 वर्षाच्या राजवटी यातून शिकल्या। त्यामध्ये शिक्षण संस्था असतील, वसतिगृह असतील, धरणं असतील, अनेक सोयीसवलती केल्या। पण छत्रपती शाहू महाराजांनी घराघरात शाहू विचाराचा कार्यकर्ता निर्माण केला, हे त्यांच्या कारकिर्दीचं यश आहे। अशातलाच मुशीतला घडलेला मी एक कार्यकर्ता आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी या महायुतीने दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी दिली, याचा मला अभिमान आहे। निश्चितपणानं या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। खरं तर उमेदवार बदलाची चर्चा फार होती। उमेदवारी मिळणार की नाही मिळणार अशा पद्धतीची देखील चर्चा होती। मात्र तुमचा विश्वास ठाम होता आणि अखेर तो विश्वास सार्थकी ठरला आहे। माझा विश्वास एवढ्यासाठी ठाम होता, आमचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, त्याचबरोबर या युतीमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता। आणि जे काम माझ्या 5 वर्षातून माझ्या माध्यमातून झाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मी काही हारीचा वाटा का विना उचलू शकलो, या कामाच्या बळावर मला उमेदवारी देते त्याची ठाम खात्री मला होती। खरं तर तुमच्या समोर मी सर्वप्रथम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महायुतीच्या सर्व प्रमुख पक्षांचं मनापासून आभार व्यक्त करेन की देशाच्या लोकशाहीला प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण देशभरामधनं या ठिकाणी एक चळवळ उभी राहते आणि त्याचा एक धागा होण्याचं मला भाग्य माझ्या पार्टीनं या ठिकाणी दिलं। मागंसुद्धा लोकसभेचा खासदार म्हणून मी शिवसेनेचा खासदार म्हणून काम केलं आणि आत्ताही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मी परत एकदा माझ्या सामान्य माणसाच्या लोकांच्यापर्यंत माझ्या कामामध्ये या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। निश्चितच उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघाची विकासगंगा दिल्लीपर्यंत पोहोचवणं आणि आम माणसाच्या आशा अपेक्षा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ते प्रामाणिकपणे या ठिकाणी उमेदवारीची वाट बघत होता। आज जाहीर होईल, उद्या जाहीर होईल, या दरम्यानच्या प्रोसेसमध्ये काय मनात चाललं होतं? नाही, ही प्रक्रियेचा भाग आहे। आता मागंसुद्धा मी ज्यावेळी लोकसभा लढत होतो त्यावेळी आजची पहिलीच लोकसभा नाही, तर पारंपरिक आम्ही या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये माने साहेबांच्यापासून, माने वहिनींच्यापासून ते धैर्यशीलपर्यंत सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत राहिलो आणि सातत्यानं सामान्य माणसाला आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद या ठिकाणी दिले। मला निश्चितपणे खात्री होती की माझं काम हे लोकांच्यापर्यंत पोचलं आहे, मी सामान्य माणसापर्यंत कामाच्या रूपानं पोचलो आहे आणि त्याची पोचपावती मला या ठिकाणी मिळेल। मी लोकप्रतिनिधी होण्यासाठी म्हणून या ठिकाणी हा झगडा उभा केला नव्हता, तर माझ्याकडं ते पोटेन्शियल आहे की ज्याच्यामधनं सामान्य माणसाचे प्रश्न मी तिथं व्यक्त होऊ शकेन, हे माझ्यामध्ये आत्मविश्वास होता। आणि मी माझी लढाई कायमपणे मागचंही आपण बघितलं असेल पॉझिटिव्हली लढणारा माणूस आहे। मी कुणावर टीका करत नाही, कधी कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये या ठिकाणी पडत नाही किंवा निगेटिव्ह पॉलिटिक्समध्ये मी काम करत नाही। मी केलेलं काम सांगून मी या ठिकाणी लोकांच्यापर्यंत जातो आणि त्यांच्या विचारानं ह्या मतदारसंघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।